विशाल महाराजांना विदर्भरत्न अशी एक नवी पदवी दिली आहे, पण ती संकुचित आहे. मी त्यांना विश्वरत्न म्हणेल. ही माणसं घडवलेली नसतात, ही गॉड गिफ्टेड असतात. तसं भगवान पांडुरंग अशी काही पिंड स्वतःच तयार करतो, स्वतःच्या चैतन्यातला भाग वेगळा करून, आणि एखाद्या मातेच्या पित्याच्या पोटी त्यांना जन्म देतो. एवढी मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करीन. माझं त्याच्यावर ऋण आहे. मी आयुष्यभर निष्काम सेवा केलेली आहे. त्या ऋणाच्या मोबदल्यात मी त्याला म्हणेल, ह्या लेकराला सांभाळ. बाकी काय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे न पाये अति कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ओम नमो ज्ञानेश्वरा.
भक्तदिनार्ते परित्राणपरायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः मस्तकये पायावरी मस्तक माझा पायावरी वर करी संताचा या वर करी या वर करी संताचा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ प्रतिष्ठान निवासी नाथ महाराजांचा असं हा वाढवा थोडा 4 चरणाचा विश्वमौली ज्ञानोबरांच्या चरणी दंडवत करणारा वेळोवेळी प्रणाम करणारा आणि माऊलींच्या सद्गुणांचं दर्शन करवणारा ज्ञानोबरांचा स्वभाव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांच्या संबंधातला साधकांच्या वारकऱ्यांच्या अत्यंत जवळचा हा अभंग आहे. बहुधा असं घडतं की जवळच्याच अभंगाकडे दुर्लक्ष होतं. मी अनेक कीर्तनं केली असतील पण या अभंगावर मी पहिलंच कीर्तन करतोय. फार जवळचा अभंग आपल्या सगळ्यांचा, पण जवळच्या अभंगाचीच बऱ्याचदा सेवा राहून जाते. कुठल्या अभंगाचं चिंतन घडावं म्हणून या अभंगाची सेवा करण्याचा वेळेच्या मर्यादेत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रयत्न करणार आहे. इथं सगळ्यांना परिचित असलेली आमची झाडे माऊली, खरोखर गाडगे महाराजांनी जसं झाडायचं काम केलं दिवसभर, रात्री लोकांचे अंतःकरण झाडायचं काम केलं, तशी अहंकाराचं, दंभाचं, द्वेषाचं सगळं झाडणं त्यांनी आयुष्यभर फिरवलं. आणि ज्ञानोबरांच्या सेवेला इथं अनेक वर्ष रुजू आहेत. अशा झाडे माऊलींनी घेतलेल्या झाडण्याला आज सगळ्यांनीच पाठबळ लावलंय. झाडू तसा एकटा तयार होत नाही. त्या झाडूचं एक वैशिष्ट्य आहे, तो जोपर्यंत संघटित आहे तोचपर्यंत त्याची मजा आहे. झाडू वेगळा झाला की झाडूचं कचरं व्हायला उशीर लागत नाही. तसं सगळ्यांना ज्यांनी झाडे नावाच्या या आडनावामध्ये बांधून ठेवलं असे आमचे झाडे माऊली, माऊलींच्या या वास्तव्याने पवित्र असलेल्या या अलंकापूर नगरीमध्ये विश्वमाऊली समाधीस्थ संजीवन ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या या उत्सवात दशमीची सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. या उत्सवात मी 3री-4थी सेवा रुजू करतोय. सेवेला आज सगळ्यांचाच आग्रह होता, कायमच ज्यांचा आग्रह असतो. झाडे माऊलीने मला काही फोन केला नाही, पण नानांनी मला फोन केला. चंदू नाना माझे फार जुने सहकारी आणि माझे उत्तम मित्र आहे. आदरणीय महाराष्ट्रातलं एक मृदंग विश्व आहे. अनेक वर्ष आजही महाराष्ट्राचं अधिराज्य त्यांनी मृदंग साधनेने गाजवलेलं आहे. आणि नानांनी फोन केल्यामुळं नाना म्हटलं एवढी सेवा करा. मी नानांना म्हटलं यावर्षी जमणार नाही, आम्हाला वेळोवेळी त्रास देऊ नका. पण नानांना मी बोलू शकतो, पण ज्यांचा पुढं फोन मला आला त्यांना मी काय बोलू शकत नाही. स्वतः बाबांनी फोन केला. महाराष्ट्रातल्या
सगळ्याच कीर्तनकारांचं साधकांचं जे हृदय आहे ते आमचे बाबा आहे. आणि गुरुवर्य पृथ्वीराज बाबांनी फोन केल्यामुळं मला काही नकार देता आला नाही आणि त्यांच्या आदेशाचं पालन करून इथं सेवेला उपस्थित आहे. मी गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. इथली सेवा घेताना फार आनंद नसतो. काय उगाच सेवा घ्यायची ना आपली धडधड आपण वाढून घ्यायची. कोणी सांगितलं वारीत आगाऊपणा करायचा? हा वारी आनंदात झाली पाहिजे. पण बाबांचा फोन आल्यामुळं धडधड वाढते. पण त्यांचं प्रेमही आमच्यावर तेवढं आहे. व्यक्तिगत माझ्यावर तर आहेच बाबा, काय मला माहिती नाही, माझ्यावर आहे. आणि त्या प्रेमाचा परिचय बहुधा त्यांच्या आयुष्यातून येतो. मला सगळ्यात जास्त आनंद महाराजांनी माझं कौतुक केलं होतं तेव्हा झाला नाही, लोकांना झाला असेल. मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता ज्यावेळेला मी पंढरपूरला एक कीर्तन केलं आणि त्यांनी मला फोन केला, विशाल एका प्रमाणात जरा चूक मला आढळली तेवढी दुरुस्त करून घे. हे मी ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला मला मनापासूनचा आनंद झाला. पाठीवरून कौतुक करणारे, हात फिरवणारे अनेक भेटतील, पण हक्कानं तुमच्या चुक्या सांगणारं सुद्धा कोणीतरी आयुष्यात पाहिजे. आणि आमचं भाग्य आहे, मुक्ताबाईच्या कृपेनं आम्हाला ते भेटलंय. मी माझ्या जीवनातली खूप मोठी ती उपलब्धी समजतो. त्यांच्या चरणी प्रणाम करतो. उपस्थितांच्या सगळ्यांच्या साधकांच्या चरणी वंदन करतो. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहेत, अनेक कीर्तनकार कीर्तनाला उपस्थित आहे. महाराष्ट्रात सगळ्यांना परिचित असलेले गोड नाव आदरणीय हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. गुरुवर्य माऊलींच्याही चरणी प्रणाम करतो. भजन वैभव गोड ज्यांनी आरंभी चाल गेली असे आदरणीय भागवतजी महाराज कार्यक्रमाला आहेत, आदरणीय अवचार महाराज कार्यक्रमाला आहेत. संपूर्ण महाराष्ट्र या लोकांच्या आवाजाचा आज चाहता आहे, त्या साथीला आहे. नुकतेच उपस्थित असलेले आदरणीय दीपक महाराज पाटील ज्यांचा गतवर्षी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिला क्रमांक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आला असे दीपक महाराज आहेत. तुषार महाराज आहेत. आधी करून सगळीच महाराज मंडळी आहेत, गुरुकुलातली सगळे विद्यार्थी आहेत. तुम्हाला सगळ्या साधकांच्या चरणी प्रणाम करतो. महाराष्ट्रातलं सगळं इलेक्ट्रिक मीडिया कीर्तनाला उपस्थित आहे. सगळ्यांना वंदन करून माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल साईदीप साऊंड सिस्टीम विघनवाडी गोड सिस्टीम तुम्ही लावली, तुम्हालाही धन्यवाद. मी नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. थोडा आवाज वाढला तर बघा, म्हणजे पलीकडचा आवाज येणार आहे. या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरणी वेळोवेळा दंडवत आहे, प्रणाम आहे असा उद्घोष करतात आणि ज्ञानोबा यांच्या स्वभावातले काही गुण सांगतात. तसं तर ज्ञानोबा यांचं ऐश्वर्य आपण कायम ऐकतो, कधी कधी ज्ञानोबा यांची गुण सुद्धा ऐकले पाहिजे, ज्ञानोबा यांचा संवाद ऐकला पाहिजे. ते सर्वदर्पणकार असं म्हणतात किंवा बहुधा त्या श्लोकाचा बऱ्याचदा सगळ्यांकडून उलगडा होतो. ते असं म्हणतात, ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्नापी वर्धते. ऐश्वर्य ऐकलं की भक्ती उत्पन्न होते अंतःकरणात, पण नापी वर्धते, वाढत नाही. ज्ञानोबारांचं ऐश्वर्य खूप आहे का? ज्ञानोबाराय सम्राट आहेत, चक्रवर्ती आहेत, ते राजे आहेत, ऐकतोच आपण. पण ज्ञानोबारांचं राजपद ऐकलं की भक्ती ऐश्वर्यानं वाढते. ऐश्वर्य श्रवणात भक्ती उत्पन्न हा, भक्ती ही उत्पन्न हा, भक्ती उत्पन्न होईल. नापी वर्धते, वाढणार नाही. वाढल कधी? विना गुणानुसंवादात भगवत पाद्य पद्मयो हो. ज्या वेळेला तुम्ही ज्ञानोबारांची गुणानुवाद ऐकाल, जेव्हा ज्ञानोबारांचा स्वभाव ऐकाल, त्यावेळेला भक्ती पदापदानं वाढत राहते. आणि भक्ती वाढवण्याकरता वारी आहे तीच उपासना चालली आहे. याला काही उपासना म्हणतात? आहे तीच वर्षानुवर्षाची वारी चालली आहे. दुकानं फिरवणारी, कधी न थांबवणारी, न उपासना करून घेणारी, साधा हरिपाठही नाही, प्रदक्षिणाही नाही, ही नाही वारी. ती वाढत राहावी. प्रतिक्षणम वर्धमानम, प्रत्येक क्षणाला सेकंदाला भक्ती वाढणारी असावी. ज्ञानोबा बोलतात ना, वर्षा काळे सरिता जैसी चढू लागे पंडू सुता, तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे. भक्ती माता ही पदोपदी पदापदाला पावला पावलाला वाढणारी असावी. आणि ती वाढावी. भरिते नेगे उतार चढते, नेगे उतार
निघे उतार चढते अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते निघे उतार चढते निघे उतार चढते ओ अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते निघे उतार चढते निघे उतार चढते अंगी प्रेमाचे निघे उतार चढते निघे उतार चढते निघे उतार चढते ती आपल्याला पराकोटीला नेणारी, आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न करणारी, पदोपदाला भक्ती साधनेत आपली प्रगती करणारी ठरावी असं जर वाटत असेल तर ऐश्वर्य ऐकू नका, गुण ऐका, ज्ञानोबारांचा स्वभाव ऐका. काय स्वभाव आहे ज्ञानोबारांचा तो नाथ महाराजांनी या अभंगात सांगितलेला आहे. ज्ञानोबारांचा परिचय हा स्वसंवेद्य परिचय आहे. ज्ञानोबारांचा साधू म्हणून परिचय वेगळा आहे, ज्ञानोबारांचा योगी म्हणून परिचय वेगळा आहे, ज्ञानोबारांचा दाता म्हणून परिचय वेगळा आहे. ज्ञानोबारांच्या परिचयाचे खूप पैलू सांगता येतील आपल्याला. नवे नवे सगळ्याच संतांनी ते पैलू सांगण्याचा प्रयत्नही केला. मनुष्याचा परिचय हा मोठ्याने सांगावा. नाथ महाराज सामान्य नाही, महाराज मोठ्याने मोठ्याचं वर्णन करावं. असं कोणी कोणाचं वर्णन करू नये. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. मोठ्याने सांगावं हे मोठे, असं कोणी यावं वर्णन करावं तसं होत नाही. ज्ञानोबारांचं वर्णन नाथ महाराजांनी करावं. आपलं वर्णन आपण आपल्या मुखातून करू नये. परिचयात असं म्हणतात, उत्तमो आत्मनो ख्याता पितृ ख्याताश मध्यमा अधमश्वशुर ख्याता भार्या ख्याता धमा धमा. स्वतःच्या नावाने आपली प्रसिद्धी असते, उत्तम परिचय. स्वतःच्या नावाने का होती, कोणी चाल गायली हो, स्वतःच्या नावाने झालेली ओळख आहे. याला उत्तमो आत्मनो ख्याता, फार चांगला परिचय, फर्स्ट क्लास परिचय. बापाच्या नावाने त्याचा परिचय सेकंड क्लास परिचय. पितृख्याताश मध्यमा, बापाच्या नावावर तो अमुक अमुक माणूस कोण आहे हो, अहो त्या अमुक अमुक माणसाचा पोरग आहे. पितृख्याताश मध्यमा अधमश्वशुरख्याता, काहीचा परिचय सासऱ्याच्या नावाने, थर्ड क्लास परिचय. पण भार्या ख्याता धमा धमा, काही काहीचा बायकोच्या नावानं परिचय. महाराज याला क्लास नाही. विठ्ठल विठ्ठल मी अमुक आहे आयसी, मी अमुक आयसी नोहावी सेची लोका ज्ञानोबाराय बोलतात. स्वतःच्या मुखाने आपलं वर्णन करू नये. आपलं कौतुक जगाने करावं, मोठ्याने करावं. आपलंच आपण इंद्रापी लघुतम याती, अरे इंद्रानं मी इंद्र असं म्हटलं की त्याला कमीपणा प्राप्त होतो. आपलं काय लावलं. ज्ञानोबारांचं वर्णन करणारी मोठे, ज्ञानोबाराही मोठे. नाथ महाराज म्हटले, मला काही संवादात्मक गुण तुम्हाला ज्ञानोबारांचे सांगायचे. ज्ञानोबाराय कृपाळू आहेत. पदाची सुरुवात, अभंगाचं पद पहिलंय कृपाळू. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज बोलतात, उपजे तो साधू पाही कृपावसे संतांच्या देही त्यांचे निते पायी दाटुकी जगी. अरे कृपेला दुसरं स्थान नाही. कृपा या शब्दाचं दुसरं नावच ज्ञानोबार आहे. ज्ञानोबारांची एक बाजू कृपा आहे आणि दुसरी बाजू ज्ञानोबार आहे. जिथं ज्ञानोबार आहे, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. त्याला काय दुसरं ठिकाण आहे. दया नावाच्या धर्माला काय शरीरातला दुसरा भाग आणावा लागतो. दयेचा जिथं जन्म आहे तिथं तिचं कार्य नाही, आणि जिथं तिचं कार्य आहे तिथं तिचं जन्म नाही. दया हा धर्म जसा अंतःकरणाचा आहे तसा कृपा हा धर्म केवळ ज्ञानोबारांचा आहे. महाराज अन्यत्र कोणी कृपा करून
जगाला आता भुरळ घालू शकत नाही. ती ज्ञानोबाऱ्यानं साजीशी आहे. आणि कृपेनं तिचं वैभव तिला टिकून ठेवायचं असेल तर तिनं माझ्या ज्ञानोबाऱ्यानं सोडू नये. म्हणजे आमच्यासारख्या साधकाला कृपा या शब्दाची किंमत आयुष्यात कधी कमी होणार नाही. कृपेला आपलं अधिराज्य टिकून ठेवायचं असेल तर तिनं ज्ञानोबाऱ्यांचं पद सोडू नये. ज्ञानोबाऱ्यांना कृपेने सोडलं की तिचं मूल्य कमी झालं म्हणून समजा. स्वतंत्र स्थान नाही तिला. ज्ञानोबारे कृपाळू आहे. त्या ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेचं काय वर्णन करावं. नुसते कृपाळू नाही, कृपा करण्याकरता ज्ञानोबाराय उदार सुद्धा आहे. कृपाळू उदार आहे ज्ञानोबाराय. किती उदार आहे. कधी उदार पण स्वतःकडे घेतलं नाही, कधी कृपाळू पण स्वतःकडे घेतलं नाही. ज्ञानोबारांची ही कृपा आहे की एवढं सगळं तयार करूनही म्हणता हे माझं नाही हो. आणि एक अपराध तो आहे जो मी गीतार्थ कवळू पाय. नाथ महाराज म्हटले हा तुम्हीच केलं ना बाबा. केला भगवद गीते अर्थ. ऐसी मात ती रोकी, 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 ऐसी मात ती. हे कोणी केलं तरी ज्ञानोबारे म्हटले. आणि एक अपराध तो आहे. अपराध घडला हातून. ज्ञानेश्वरी केली. गीता माऊलीचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. जो मी गीतार्थ कवळू पाही. हा मोठा अपराध आहे ज्ञानोबारांचा. असं वाटतो कधी आपल्याला. बरं वाटतं ज्ञानोबाराय तुम्ही अपराध केला तर एवढं घडलं. तुम्ही जर आमचं खरंच काही चांगलं करण्याच्या दृष्टीनं बोलले असते तर ते कळालं असतं की नाही आम्हाला. तुमचा केलेला अपराध आम्हाला वाचता येत नाही. याला ज्ञानोबारांची कृपा म्हणतात. ज्ञानोबारांची कृपा, ज्ञानोबारांचं उदारत्व हे गुणातलंय, स्वभावातलंय, धर्मातलं नाही. उदार तर तुम्ही मी आहे, पण आपलं उदार पण धर्मातलंय. जेवायला बसल्या बसल्या कुत्रं दारात आलं की चतकोर भाकरी कुत्र्या फळे फेकणं हा धर्म आहे. ते काय उदार पण आहे का. तो काय गुणधर्म आहे का स्वभावाचा. ते काय दान आहे का केलेलं. धर्मराजाला जरा कर्णाचा राग आला. काय वेळोवेळी कौतुक करतो रे. देवाला म्हणताय धर्मराजा कायम कर्ण 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 कर्ण. द्यायची वेळ आली की कर्ण. आम्ही दिसत नाही का तुला. अरे कायम झाडे माऊलीकडे काय. आम्ही नाही काय इकडे तिकडे उत्सव करणार. आम्ही करत नाही का. आम्ही काय पंक्ता नाही का आमच्या. आम्ही काय मशरूम बनवू शकत नाही का. आम्ही काय एवढं चांगलं वारकऱ्यांना जीव घालू शकत नाही का. कायम जीवाला काय इकडे चॅनल नाही का बाकीची. असं होतं ना कधी कधी. ते म्हटले का कायम त्या कर्णाचं नाव तुम्ही काय घेता. हा काय गोड भाव आहे. भगवंत म्हटले रागवू नको रे. खरंच तू उदार आहे. मग आम्ही नाही का उदार. उदार तोही आहे धर्मा, पण कर्ण इतका नाही. अरे तुझा धर्मातलं दान आहे धर्मा, पण त्याचा स्वभावच दान आहे. त्याचं गुणातलं दान आहे. माफ कर गड्या देवा, तुला काही उत्तर देऊ शकत नाही. तुझे आमच्यावर उपकार आहे, पण मला हे तुझं काही पटत नाही. वास्तविक देवानं त्याच्या उदारतेचं वर्णन केलं. फार त्याचं कौतुक करण्याचं. इतर ठिकाणी परमात्मा गीतेमध्ये त्याला सूतपुत्र म्हणतात. राधे म्हणून हिनवलं त्याला कर्णाला. सूतपुत्र म्हणून हिनवलं. ज्ञानोबारांचं तिथंही अवदार्य दिसतं. ज्ञानोबारे म्हणतात सूतपुत्र देवा तू म्हण बाबा, मी म्हणणार नाही. सहस्र किरणांचा कुमरू तोही गेला कर्णविरू. ज्ञानोबारे कर्णाला सहस्र किरणांचा कुमरू म्हणतात. हा माझ्या सूर्यनारायणाचा मुलगा आहे. अरे बापरे, काय ज्ञानोबारांचं अंतःकरण आहे. सूतपुत्र देव म्हणतो. ज्ञानोबारे वाणीचा दर्जा कधीही डोळू देत नाही महाराज. मूर्ख या पलीकडं तर शिवी येत नाही हो. याला ज्ञानोबारांची कृपा म्हणतात. नित्य ज्ञानेश्वरी वाचकाच्या खरोखर ज्ञानोबारांची कृपा लक्षात येते. तितक्या जीवाभावानं वाचा. थांब जरा, रागवू नको, पण तुला कळेल काही दिवसांनी. काय झालं. धो 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 पाऊस चालू होता. आणि त्या मुसळधार पावसात धर्मराजाकडे एक व्यक्ती आला. ब्राह्मण होता. त्यानं दार वाजवलं.
महाराज आहे का हो घरात? काय रे बाबा? अहो आमची आई वारली. बरं मग? लाकलं नाही होतीला पेटवायला. सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं अत्यंत महत्वाचा संस्कार आपल्या परंपरेत मानला जातो तो अंत्यविधी. तो अंत्यसंस्कार राहून जातोय माझ्या आईचा. फार वेळ प्रेत घरात ठेवणं बरं नाही. तुमच्याकडे जर लाकडं असतील तर आम्हाला द्या. अरे लाकडंच पाहिजे ना, एवढा कशाला काकूड दिलाय तो? सेवकाला बोलवलं, सांगितलं याला लाकडं देऊन टाका रे बाबा, जेवढे त्याला लागतात तेवढे द्या. त्याच्या आईचा अंत्यविधी. सेवक गेला माघारी सांगायला आला, महाराज अहो उद्याच्या सकाळच्या स्वयंपाकाला घरात लाकडं नाही. इतका पाऊस चालू आहे की सगळे लाकडं भिजले. सुके स्वयंपाकाला कोरडे लाकडं नाही. याच्या आईच्या अंत्यविधी करता लाकडं कसे द्यायचे? लाकडं नाही घरात. धर्मराजा म्हटल्या, रे बापरे तुला द्यावे वाटतंय गड्या पण देऊ नाही शकत. बघ आता तुझ्या समोर आहे, लाकडं आमचे सगळे ओले झाले, माफ कर बाबा. तो म्हटला हरकत नाही महाराज. निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परमात्मा धर्मराजाकडे गेले. विचारलं, काय धर्मा बरं आहे? बरं आहे. कोणी आलं होतं का रे काल? अहो म्हणे एक जण आला होता, जरा त्याच्या आईच्या अंत्यविधी करता लाकड मागत होता. दिले का? द्यावे वाटत होते देवा, पण आमचे लाकडं जरा ओले झाले होते. पाऊस चालू होता ना रात्री. हां पाऊस चालू होता. बरं मग ओले असल्यामुळे दिले नाही. राहिला असेल त्याच्या आईचा अंत्यविधी तर आता लाकडं सुकलेले, पाठवू का? नाही नाही भगवान म्हटले त्याच्या आईचा अंत्यविधी झाला. झाला? लाकड कुठून आणले? कर्णाने दिले. देवा पुन्हा करणंच गड आहे. अरे आता काय हा पाऊस त्याच्या दारात नव्हता का? म्हणजे आमच्याच दाराला पाऊस होता वाटतं. धो 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 पाऊस पडतोय. कर्णाच्या दारात सुकं होतं, कोरडं होतं दार? नाही रे, पाणी त्याच्याही दारात होतं. पाऊस तर तिथेही चालू होता. मग पण सेवकानं सांगितलं की पाऊस चालू आहे, लाकडं कोरडे नाही. त्यावेळेला कर्ण म्हटलं, नसू द्या, मी ज्या पलंगावर झोपतो तो पलंग चंदनाच्या लाकडाचा आहे. अरे माझी झोप उद्या होईल, याच्या आईचा अंत्यविधी गरजेचा आहे. तेवढा पलंग तोडून आणा आणि ती लाकडं याला द्या. पलंग तर तुझ्याही घरात होता धर्मराजा, पण तुला नाही ना सुचलंय. तुझं दान धर्मातलं दान आहे आणि कर्णाचं दान स्वभावातलं दान आहे. विठ्ठल कितीतरी उदाहरण आहेत. एका ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं होतं, कर्णासारखा उदार कोणी नाही. तुमच्या मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज काही मागून घ्या त्याला भेटला तर. मुलीचं लग्न होतं आणि लग्नात दागिने पोरीला द्यायचे होते. आता दागिने नाही, पैसे नाही जवळ, भिक्षुकी ब्राह्मण. कर्ण दिसला रथ हाकलताना, का हो पुलीचं लग्न आहे, काही दागिने सोनं? अहो म्हटलं इथं. रथ हाकलत होता पण कोणाचा? त्या दुर्योधनाची बायको बसलेली होती भानुमती. ती दिवाळीला गेलेली होती आणि यायला तिला जरा ती म्हणे मी आता राहते, जरा तुम्ही तुमचं घ्या करून. आता तो म्हणे मला सध्या काम आहे, बैठका लागल्या, आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि तू म्हणते मला घ्यायला या. जमणार नाही, मी याला पाठवतो. कर्ण गेला तिला आणायला. आता नवरा गेला नाही म्हणून तिला आधीच राग आलेला, पण आता नाराज कुठं करता बाबा, मित्र आहे नवऱ्याचा, म्हणून ती आपली बसून आली. तेवढ्यात हा ब्राह्मण भेटला आणि तो म्हणे मला सोनं पाहिजे पोरीच्या लग्न करता. तो म्हणे पण इथं माझ्याजवळ नाही, उद्या घरी या ना, माझं उरत आहे गळा करणा. एकदा एका माणसाकडे गेलं, पुन्हा त्याच्याकडे काही हात पसरायला जायचं नाही. अहो पण माझाही धर्म आहे, माझ्याकडून कोणी परत गेलं नाही माझवर, सोनच पाहिजे ना. थांबा, तो म्हणे माझ्याजवळ नाही, पण हिच्याजवळ तर आहे ना. भानुमती बसलेलीच होती रथात. वहिनी उठा, तुमचं सगळं सोनं द्या. ती तिच्या बापाच्या घरचं होतं. बाई जीव देईन, सोनं नाही महाराज. दिला. सोन्याला फार किंमत होती एका काळात, आता नाही. काही म्हणून बायकोनं पैसे गोळा करावे, काही नवऱ्यानं गोळा करावे, तेव्हा कुठं दागिने घेतले जायचे. आता ते फार महागडं जरी झालं तरी फार स्वस्त झालं. चला त्याच्याकडे जायला नको. सगळे दागिने तिनं नाराज होऊन का होईना पण दिले. रागानं फन झाली, लाल बुंद झाली. इतका राग आला तिला, म्हणजे शेजारणीचा 1500 रुपयाचा हप्ता जमा व्हावा ना आपला राहावा,
तेव्हा बाई जशी तापते तशी ती म्हणे माझं नाही ना झालं अजून. तुम्ही कर्णाला माहीत, दुर्योधनाला माहीत पडलं हिला झालं काय. तो गेला आणि विचारलं का ग बाई काय झालं तुला. ते म्हणे तुम्ही त्याला मित्र बनवला हो, दागिने देऊन टाकले माझ्या आईवडिलाच्या घरचे सगळे, याला कुठं मित्र म्हणता का. हेच उदाहरण आपल्या बायकोनं आपल्याला सांगितलं असतं तर आपली काय परिस्थिती निर्माण झाली असती तुमचं तुम्हीच पाहून घ्या. पण उत्तर ऐकण्यासारखं एक कर्णाचं. तो म्हणे बरं झालं की त्यानं पोरीच्या लग्नाकरता दागिने मागितले, तो पोराच्या लग्नाकडे गेला नाही. त्यानं जर म्हटलं असतं की माझ्या पोराचं लग्न करायचंय पण पोरगीच भेटत नाही, त्यानं देऊन त्याला सांगितलं असतं तुला आणि मी दुसरी, ती जाऊ दे काय नादी लागला भानुमतीच्या. का तुमचं माझं बोलणं, तुमचं माझं दान आणि कर्णाचं दान याचा कुठं. अरे कर्णाचं दान जर इतकं स्वभावात रमलेलं असेल तर त्या ज्ञानोबारांच्या दानाचं उदारतेचं काय वर्णन करावं. ज्ञानोबारांचा स्वभाव सांगू का उदारतेचा. हे सगळं करून सुद्धा थोडं सुद्धा श्रेय ज्ञानोबारांनी स्वतःकडे घेतलं नाही महाराज. एवढं घेतलं नाही. किती उदार अंतःकरणानं ज्ञानोबारांनी श्रेय भावाला दिलं, मोठ्या भावाला. ज्ञानोबारे म्हणतात निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. निवृत्ती सखा माझा दीनदयाळ अलंकापुरी स्थापियला दिदला विठ्ठल उच्चारू. अलंकापुरी समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. 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 हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे. उच्चारिता कृष्ण नाम वेने पाडी जे कडी काळे. हळूहळू निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. अलंकापुरी स्थापियला दिदला विठ्ठल उच्चारू. अलंकापुरी स्थापियला दिदला विठ्ठल. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. समाधी जीवन माझे तववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. कीर्ती घट स्थिरू. तववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट. हळूहळू गाळती गाळे गाळो लागली सकळे. उच्चारिता कृष्ण नाम हेने पावी जगली काळे. हळूहळू गळती गळे लागली सकळ. उच्चारिता कृष्ण नाम हेने गळती कळी काळे. अहो काय उदार म्हणावं ज्ञानोबार आहे ना. एवढंच सगळं केलं. ज्ञानोबार म्हटले मी नाही हो. निवृत्ती सखा माझा. किती उदार आहे माझा भाऊ. हे उदारपद मला लावू नका. माझा श्रीगुरु उदार आहे, मी नाही. याला ज्ञानोबारांचं मोठे पण म्हणतात. आहे का कृपाळू उदार. तिसरं पद आहे अभंगाचं माझा. हे फार जीवातलं पद आहे. ज्ञानोबारांना सगळेच माझे म्हणता मार. आळंदीची वारी विशेष आहे बाबा. पंढरीची वारी ही आनंदाची वारी आहे आणि आळंदीची वारी ही भावनेची वारी आहे. या वारीत येत असताना इथं विद्वत्तेच्या अफाट ज्ञानाच्या गोष्टी करत करत पोहायचं नसतं. ही ती नगरी आहे
या नगरीत ज्ञानोबारींच्या भगवती ज्ञानेश्वरीच्या भाव विश्वात फक्त बुडून राहायचं असतं. इथं विद्वत्तेच्या पाण्यावर पोहू नका. ज्ञानेश्वरीच्या भगवतीच्या कोळ्या कोळ्या भाव विश्वात पोहत राहा, बुडत राहा. पोहण्यापेक्षा ज्ञानोबारींच्या भाव विश्वात बुडण्याचा खूप चांगला आनंद आहे. ज्ञानोबारींचं जीवनच तसं आहे. पोहावं कोणालाही वाटतं, बुडावं कोणाला वाटत नाही. कीर्तन कोणालाही करावं वाटतं, आमचे गुरुजी म्हणतात. उपासना कोणाला करावी वाटत नाही, कीर्तन तर मलाही करावं वाटतं. काय ज्ञानोबारायनं कोण कोण माझं म्हणतं, ज्ञानोबाराय जीवाचं माहेर आहे, ज्ञानोबाराय संतांचं माहेर आहे आणि ज्ञानोबाराय देवाचं माहेर आहे. एवढं समजलं का माझं कीर्तन संपलं. ज्ञानोबाराय जीवाचं माहेर आहे. प्रत्येकाला असं वाटतं, यातल्या बऱ्याच जणांना कदाचित नित्य ज्ञानेश्वरी वाचायची सवय नसेल, पण त्यांना वाटतं ज्ञानोबाराय माझे. हरिपाठ दिला व मला ज्ञानोबारायांनी. सगळ्यांना ज्ञानोबारायांनी काही काही दिलं. साहित्यिकांना अभ्यासाला, साधकांना अभ्यासाला ज्ञानेश्वरी दिली. सिद्ध लोकांकरता अमृत अनुभव दिला. योग्याकरता चांगदेव 65 दिली. सर्वसामान्यांकरता हरिपाठ दिला. काय करू नये. तुमच्या माझ्याकरता अभंग दिले. प्रत्येकाचा काहीतरी संबंध ज्ञानोबारायांशी जडलेला आहे. जीवाचं माहेर आहे ज्ञानोबाराय. म्हणून तो म्हटलं जातं, साधकाचा मायबाप. ज्ञानोबारायांना आई म्हणतात, ज्ञानोबारायांना बाप म्हणतात. याच्या पुढं चला, तुकोबारायांचं माहेर ज्ञानोबाराय महाराज. जेव्हा जेव्हा संतपरभंग तुकोबारायांचे वाचतात त्यावेळेला माझी हात जोडून प्रार्थना आहे, मूर्ती पुढं ज्ञानोबारायांची ठेवा. तुकोबाराय असे संत आहे जे कोणाला साधू संत म्हणत नाही, ज्ञानोबारायांना सोडून. माहेर त्याला म्हणतात जिथं मनातलं बोलता येतं. तुकोबाराय मनातलं बोलत असताना देवाशी सुद्धा बोलत नाही, पण ज्ञानोबारायांशी मुक्त कंठाने संवाद साधता. जेव्हा तुकोबारायांना वारी शक्य नव्हती, फार वेदना झाल्या महाराजांना. पांडुरंगाचं दर्शन होणार नाही, परंपरेची सेवा घडणार नाही, काय करायचं, घरी राहायचंच कसं. आता ज्ञानोबारायांच्या भेटीला आले आणि ज्ञानोबारायांजवळ बसले. ज्ञानोबारायांना काय म्हणता माहितीये तुम्हाला? तुम्ही संत जनी माझी करावी नवनी, माझी करावी नवनी, माझी करावी नवनी. तुम्ही संत जनी माझी करावी नवनी, माझी करावी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय. आय तुका आय त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय. आपली जीभ जात नाही महाराज प्रमाण म्हणायला. माफी मागून बोलतो. आपण म्हणूया काय तुकयाचा अन्याय. तुकोबाराय तसं नाही. काय चुकलं शलो ज्ञानोबाराय? तुमचं त्याचं चांगलं आहे, जरा विचारा ना. काय घडलं आमच्याकडून असं? पायाची काय नाराजी. आम्ही लागलं तर चेहरा पाहत नाही त्याचा, मुखकमल वजा करतो. पाय तर पाहू दे म्हणा. आम्हाला सांगणार नाही माऊली, तुमचं त्याचं चांगलं आहे. किती चांगलं आहे सांगू? ज्ञानोबारायच्या वेळेला भगवंताजवळ गेले, या सगळ्या समाधी सोहळ्याच्या आधी, त्यावेळेला ज्ञानोबाराय भगवंताच्या जवळ जाऊन ज्ञानोबारायांनी खेळावं, हसावं. मायबापाच्या मांडीवर ते काही
सगळे हट्ट पुरले नाही, पण देवानं मात्र पुरवले. ज्ञानोबाईचे जवळ घेतला. काय समजलं? काहीतरी बोलायचंय, मला काही नको आता, मी कुठं देणार आहे ना, मला नकोच आहे काही. न लगी मज मुक्ती, न लगी मज मुक्ती, तुझ्या चरणाची आरती थोराती, काही नको मला. मग पण मी मागतो ते पाहिजे मला आज. काय? ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुझी होशी, परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. राहू देणार रे मला सुद्धा इथं तुझ्याजवळ. नाही रे देवा, सहन होणार तुझा दुरावा. मला इथं समाधी घ्यावी वाटते. एवढं बोलल्यावर देवानं काय केलं माहितीये? आश्चर्य वाटतं ही प्रमाणं वाचली की. एखादी माय जशी लेकराला मांडीवर घेते आणि त्याच्या केसांमधून, त्याच्या अंगामधून त्याला न्याहाळते, आपली आई हात फिरवते ना, आणि मग प्रश्न उत्तर बघा तिचे. आजी काय म्हणे, आजोबा काय म्हणताय, शाळेला काय चाललंय, पण मांडीवर अंगावर हात फिरवत. देवानं ज्ञानोबारांच्या अख्ख्या अंगावरून हात फिरवला महाराज. ज्ञानोबारांच्या आईने सुद्धा तितक्या प्रेमानं कधी ज्ञानोबारांना कुरवाळलं नसेल. हात फिरवला, नुसता केसांमधून नाही, सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, केले निंबलोन आवडीने, केले निंबलोन. सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, केले निंबलोन सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, सर्वांगालागी न्याहाळिले केले निंबलोन आवडीले, केले निंबलोन, केले निंबलोन शब्द ऐका तुम्ही, हे सामान्य शब्द नाही महाराज. असं काही उठायचं आणि लिहायचं तसं आहे का हो? ते जे घडलं ते प्रत्यक्ष आपल्या समोर ठेवलं संतांनी. सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, पाठीकडं, पोटाकडं, सगळीकडं पाहिलं. आज ज्ञानोबारांचा फोटो पाहिलं तरी माणसाचं अंतःकरण भावनिक होतं. देव पाहतोय, ज्ञानोबारांचे डोळे पाहिले, सगळे इंद्रिय सर्वांगा लागी न्याहाळिले. न्याहाळणं, न्याहून पाहिलं, लक्षपूर्वक पाहिलं, आणि मग डोक्यावरून हात फिरवला. असा हट्ट नाही करायचा. ज्ञानदेवा, मी सांगतो तसं करायचं. काय? ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तुझ्यासारख्याने असं वागू नये ज्ञानदेवा. भगवान बोलताय, तुम्ही नका असं बोलू. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. पुसशी जे आरती ते कळली मज. तुझ्या भावना कळाल्या रे ज्ञानदेवा, पण हे बरं नाही. आता एक काम कर, धन्य धन्य ज्ञान ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा. कृष्ण पक्षी तुझं निर्धारा, भेट देत जाईन. मला माहितीये तू असं का म्हणतो माझ्याजवळ थांबायचंय. तुला माझी आठवण येईल ना. अरे तुलाच काय, मलाच कुठं करमणार आहे रे ज्ञानदेवा. पण मी तुला सांगू, माझा शुद्ध पक्षातला 16 झाला की मी दर 15 दिवसाला तुझ्या भेटीला येत जाईन. वद्यवारीला पंढरीत जाण्यात मजा नाही. तो इथं आहे. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी.
दुसरी कृष्ण पक्षी निर्धारी तुझ दिदली असे तुला दिली. आता गर्दी दिसते तुम्हाला, मला आळंदीत गर्दी झाली, हे काहीच गर्दी नाही. गर्दी सांगू, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. गर्दी जास्त होती म्हणून प्रमाण आता गर्दीला एक एक तर द्यावं लागेल ना, म्हणून म्हटलं आपण चालेल. प्रत्येक दिंडीला एक एक चाल लावली तरी एवढ्या जेवढ्या दिंड्या खूप झाल्या आता. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंचक्रोशावरी साधुजन, पंचक्रोशावरी साधुजन, पंचक्रोशावरी साधुजन, पंचक्रोशावरी साधुजन. पंचक्रोशावरी साधुजन. 5 कोसावर साधू थांबले होते आळंदीच्या. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता भय देशी, कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर. अरे ज्या तीर्थामध्ये स्नान केल्यावर हरीलाही आणि हरालाही आनंद होतो, ते तीर्थ डोळ्यानं दिसलं नाही साधूजनांना. सगळी म्हणती चला चला, जसं मुक्ताबाईच्या समाजाला धरू म्हणती गाई मुक्ताईला, तसं सगळ्यांची एकच इच्छा आहे, समाधीस्थ संजीवन ज्ञानोबरांना पाहू द्या हो डोळ्यानं, पाहू द्या हो डोळ्यानं. आपलं भाग्य त्या साधू लोकांच्या पुढचं आहे महाराज. सहज ज्ञानोबरा आपल्याला डोळ्यानं दिसतात, तेव्हा दिसले नाही. स्वतः भगवंतानं सांगितलं मी येणार आहे. नामा भरे आले वैष्णव, नामा भरे आले वैष्णव, नामा भरे आले वैष्णव, आले वैष्णव. हे अलंकापुरी मिळाले देव, अलंकापुरी मिळाले देव, अलंकापुरी मिळाले देव, अलंकापुरी मिळाले देव. नामदेवराय म्हटले सगळे वैष्णव आले, भगवंताची भेट झाली, देव एकटा फिरतोय तयारीला आणि गर्दी धावते ज्ञानोबरायांकडे. जीवाला माझा वाटतात ते ज्ञानोबर आहे, संतांना माझा वाटतात ते ज्ञानोबर आहे. मी दोन्ही प्रकारातली प्रमाणं तुम्हाला दिली. आणि देवाला माझा वाटता ते ज्ञानोबर आहे. ज्याला संपूर्ण विश्व माझं म्हणतो तो म्हणतो नाही, मी फक्त त्यांचा आहे. म्हणून सुखदुःख सांगावे वाटत असतील तर ज्ञानोबरांना सांगा. इथं ज्ञान सांगायचं नाही, इथं ज्ञानोबराही सांगायची. माऊली करा कृपा, शता एका जन्माच्या शेवटी एकदा होऊ द्या ना कृपा. अहो नुसता वारा लागलं तर एवढं झालं. माऊली तुमची कृपा कशाला म्हणता हो, ती ज्या दिवशी अनुभूतीला येईल तेव्हा काय होईल. वास तो कृपाळू आहे, उदार आहे आणि
आणि माझा आहे. नाथ महाराज म्हटली अशी तिन्ही पद ज्याला विभूषित आहे माझा त्याला नमस्कार आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. न पाहयाची कुणाचा विचार, 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 न पाहयाची कुणाचा विचार. दया नमस्कार वारंवार वारंवार वेळोवेळा आमचा नमस्कार आहे त्या ज्ञानदेवांच्या चरणी. श्री ज्ञानदेवाचे चरणी मस्तक सोदी नरजनी काय, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. हे तीन पद जरी ज्ञानोबरांचे कळाले, ज्ञानोबरांच्या संबंधातले तीन गुण कळाले, हे तीन शब्द कळाले या भंगातले, उभा आयुष्य ज्ञानोबरांच्या प्रेमातून मनुष्य बाहेर निघत नाही. हात ज्ञानोबरांच्या हातात ठेवा, शोभून दिसतो. त्या कोणीतरी आपल्याच वारकऱ्यांनी हिंदी पद होतं ते, पण त्याचं ज्ञानोबरांच्या दिशेकडे जाताना फार गोड गायलं. त्याचं म्हणतात, हात है हातों में माऊली, हाथ है हाथों में के रसता तो कट ही गया इन प्यारी बातों में, रसता तो कट ही गया इन प्यारी बातों में. दुनिया गाती है सुनो जी, दुनिया गाती है कि प्यार में रसता तो क्या जिंदगी कट जाती है. दुनिया गाती है कि प्यार में रसता तो क्या जिंदगी कट जाती ओ माऊली. सुरुवात माऊली, सगळं माऊलीकडे लावलं. मजबूत हातात हात असला मग आयुष्य सुंदर निघतं. मला आश्चर्य वाटतं बाबा, कधी कधी लोक हरिपाठ न घेता जगू कसे शकतात? अन्न कसं खाऊ शकतं? माणसाला गोड लागत नाही, रुचत नाही. बिना ज्ञानोबरांच्या आठवणीचं भोजन, अरे बापा, माऊलीची कृपा, त्याचं विस्मरण होऊन भोजन. काय करतं त्या भोजनाला? त्याला काय जीवन म्हणतात? तुम्हाला काय सांगावं आता. ज्ञानोबरीची उपासना करणारे एकूण या संगमनेर नाशिक भागातून तुम्ही या रोडनं या, म्हातारी माणसं हो ज्ञानोबरींच्या दिशेनं अशी पायी चालता. आपल्यासारख्या तरण्याला लाज वाटते, नाही जात माणसं ज्ञानोबरांकडं. जितका स्वैराचार जगात चाललाय तितका स्वैराचार अजून तरी महाराष्ट्रात नाहीये. त्याचं कारण है संत दुनिया में खड़े तब ही तो रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में
इतना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है, परमावली का पुण्य है, जो आज तक जगना डला. अरे आपण सुखरूप आहे, हीच ज्ञानोबरींची कृपा आहे, हेच ज्ञानोबरींचं उदारत्व आहे, हेच ज्ञानोबरींचं माझं पण आहे. म्हणून झुका, तया नमस्कार वारंवार झुकणं शिका. नमस्कार करणं ख्रिश्चनाकडून शिका, नमस्कार करणं मुसलमानाकडून शिका, नमस्कार करणं दलित बांधवांकडून शिका. ख्रिश्चन ये गिरिजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. पर हिंदू ऐ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. ख्रिश्चन गिरजाघराकडे चल्ला बाळा, तो इस्लाम मस्जिद में पडे. 5 वर्षाच्या पोराला टोपी घालून त्याची माय नमाज पठण करायला शिकवते, झुकणं शिकवते. अल्लाह की दरबार में झुकना सीखो बेटा. 5 वर्षाच्या पिलाला दलित बांधव 3-3 वेळेला नाव घेतो गौतम बुद्धांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. लाज नाही वाटत त्याला. पण प्रश्न तुम्हाला आणि मला आहे, आय हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. लाज नाही वाटत रे तुला? हरिपाठ न घेता लेका जेवण करतो संध्याकाळी, निदान हरिपाठ. ज्ञानोबाऱ्यांना माझं म्हणायचा अधिकार, निदान हरिपाठ सुद्धा घेणाऱ्याला नाही. हरिपाठ घ्या मग म्हणा माझे. नुसतं अभंगात गाऊ नये आपण सगळ्यांनी. खरोखर ज्ञानोबाराय माझे आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर नाथ महाराज सांगतात त्या 3 पदात ज्ञानोबारांकडे चला. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा. उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथ चालावा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. उगवावा सनाली गाड, लिगाड, रे बाई, 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 रे बाई. हे रे बाई, रे बाई, रे बाई, रे बाई, हो रे बाई, रे बाई, रे बाई, रे बाई. पंथ तो सुपंथे चालावा. इतका सुंदर पंथ वाटला पाहिजे की हा आपण त्या पंथातले. चाल ऐकली की कळालं पाहिजे अरे वारकरी संप्रदायाचे रे बाबा. आता काही काहीच्या चाली ऐकून असं वाटते पंथ बदलवता का नाही तर. पंथ तो सुपंथे चालावा,
उगवा वासा महाराज म्हटले उगवा वासना लिगाड जा बाबा. अरे संघ संतांचा करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. किती मोठा ठेवा आहे आपल्याजवळ. काय पूर्ण भंग बघू नका. काय पूर्ण भंगाच्या वेळेच्या मर्यादित कीर्तन थोडीच करायचंय मला. तारीख घेताना काय बाबाने असं सांगलं होतं का चारी चरण सुटलेच पाहिजे, पदापदाचं चिंतन झालं पाहिजे. लेकरांना आई समोर मुक्तकंठाने गप्पा मारायच्या असतात. आईला तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या दिवशी लेकराला वाटेल मी माझ्या मायबापापेक्षा मोठा झालो त्या दिवशी आपली अधोगती सुरू होईल, ध्यानात ठेवा. आणि मी इथं माझे मायबाप बसलेले या भावनेनं कीर्तन करतो. मी नितांत प्रेम करणारा माणूस आहे पृथ्वीराज महाराजांवर. ही पृथ्वी माझी आहे का मला माहिती नाही, पण पृथ्वीराज बाबा माझे ते स्वाभिमानानं सांगायचा अधिकार आहे मला. आमच्यावर प्रेम आहे त्यांचं. त्यामुळं 3 पदाने ज्ञानोबांच्या प्रेमात पडा, आपल्या आयुष्याचं सोनं होईल. मला आनंद आहे. कीर्तनाची हीच ताकद आहे. सगळे तरुण कीर्तनाला उभे आहेत. तुम्ही बाजूला बघा. ही वारकरी विचारधारेची पद्धत. काय मी त्यांना हसवतोय. माझ्या डाव्या हातचा मळ आहे बाबा, तुम्ही ते करू शकतो. 2 तास 3 तास ठरवलं तर काय लागत नाही त्याला. ज्या अपेक्षा सध्या लोकांच्या कीर्तन परंपरेकडून आहेत, काही लोकांच्या, ते करायला काय अभ्यास लागतो का चिंतन लागतं. पण ही प्रमाण काढायला मला काही वेळ द्यावा लागला. या नाथ महाराजांच्या ओव्या मला बघाव्या लागल्या. मला ज्ञानोबांचं ऐश्वर्य काय, ज्ञानोबांचे गुण काय, कुठंतरी बघावंच लागलं ना हो. हे बघायची सवय ज्या दिवशी श्रोत्याला होईल त्या दिवशी उभी महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा उभ्या पिकासारखी डौलार फडकत राहील, हा मला नितांत विश्वास आहे. पण त्याची तयारी फक्त माझ्याकडून अपेक्षित नाही, त्याची तयारी तुम्हा सगळ्यांकडूनही अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही आयुष्यातला काळ थोडा गेला पण चांगल्या लोकांमध्ये गेला. आमचा हात चांगल्याच्या हातात आहे, म्हणून वेळ आहे अजून. हात चांगल्याच्या हातात ठेवा, सोनं होईल आयुष्याचं. म्हातारपणात आपल्याला पश्चाताप करावा लागत नाही. हात चांगल्याच्या हातात असला बस चिंता नाही. महाराज ज्ञानोबांच्या हातासारखा पवित्र हात एकदा ज्ञानोबांनी तळ हातावर घेतलं, जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला मला परास्त करू शकत नाही. अरे भिंत परास्त होत नाही अजून कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात. माणसं नापास झाले, अजून रेडा नापास करू शकलं नाही विज्ञान. रेडा काय कृपा आहे. रेडा नापास नाही ना झाला, भिंत नापास नाही ना झाली, मशीद नापास नाही झाली अजून निवाशाकडं. ज्ञानोबा जळाला नापास होऊ देत नाही तर जीवाचं काय लावलं. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांचा स्वभाव आहे सगळ्या भूत मात्रांना सुखी करायला मी इथं आलोय आणि मी ते करणार. तया नमस्कार वारंवार ते करत असताना ज्ञानोबा आहे. काय काय बघणार तुम्ही. नाथ महाराज म्हटले काहीच बघत नाही. न पाही आती, न पाही आती, न पाही कुळ. कुळ पाहत नाही, जात पाहत नाही. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. करुणा करणं, कृपा करणं हा ज्ञानोबांचा अंगीभूत स्वभाव आहे. त्यामुळं बसलेल्या लोकांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, भीकच मागायची असेल तर इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी होऊन ज्ञानोबांच्या दारात भीक मागा. इतकं मोठं श्रीमंताचं दार सापडलं आणि तरी काय माणसं दुसऱ्याचं दार वाजवून राहिले. अरे किती जन्माचं पाप म्हणावते आपलं. वाजवायचंच असेल तर दार ज्ञानोबांचं वाजवा. इतका मोठा दरवाजा नाही. जगातले सगळे दारं बंद होतात, पण भजंती यथा देवान देवापी तथैवतान सैव कर्म सचिव साधू दीनवत्सला पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिला चेनी. ज्ञानोबाराय बोलतात का निम्न भरलिया उने पाणी डोळोची नेने तेवी श्रांता तो शोनी जाणे सामोरे जया. जसं देवाचा स्वतंत्र स्वभाव आहे तशी ज्ञानोबांची साधकाला जीवाला धरण्याची स्वतंत्र पद्धत आहे. तुझे अवतार जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिदली मोक्षो दुराराध्यो कीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडसी जेत जाय पाय कुजैसा तुवा सनकाधिकाचे निमानी सायुज सोरू सुदिदला पुतनी जे विषयाची आस्तन पाने मारू आली आगा राज सोय यागाचाही सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला ऐशी अपराधिया शिशुपाळा आपण पेठाव दिदला गोपाळा काय उत्तान पादाची आबाळा द्रौपदी चाड
तो वनाला याची लागी, बैसावे पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्य दिका परिस जगीशला घू केला. ज्ञानोबारांच्या मुखातल्या ओव्या वाचता वाचता असं वाटतं माऊली हा स्वभाव सांगता तुम्ही देवाचा, पण देवापेक्षाही एक पाऊल तुमचं पुढे हो. आम्हाला माहिती आहे, अरे देवानं फक्त शिव्या देणाऱ्याचं भलं केलं, तुम्हाला तर मारलो माऊली, आम्ही पाहिलं ना. तरी न पाही अति कुळाचा विचार. आमची ज्ञानाबाई नावाची माय कशी माय, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बाह्य विशेषण प्रेम विशेषण आहे. या बाई या शब्दात प्रेम दडलेलं आहे. आपल्याकडं बाई बहिणीला म्हणतात. आईच्या पाठीनंतर या पाठीवरून प्रेमानं हात फिरवणारं जगात एकच दैवत आहे, तिचं नाव आहे बहीण. आणि ज्ञानोबारांनी ते मला असं वाटतं चांगलं अनुभवलं. आदी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. या संप्रदायाचं नशीब आहे. लोकांना बहीण भेटते की नाही चांगली माहिती नाही, पण वारकरी संप्रदाय एवढी उत्तम बहीण जगाच्या पाठीवर कोणालाच भेटली नाही. आणि त्या बहिणीचं नाव आदिशक्ती मुक्ताबाई आहे, जिनं भावापुढं भाऊबीजे करता पदर पसरला, जमिनी करता नाही, कोणत्या एखाद्या तुकड्या करता नाही, जगदोद्धारा करता पदर पसरणारी एक बहीण माय झाली. ज्ञानोबाराय म्हटले आमची बहीण नाही बापा, ही आमची माय आहे हो. बरं, ज्ञानदेव म्हणे बली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला. बरं झालं बहिणीनं सोय दाखवली, नाही तर आमचं काय खरं होतं. ज्ञानोबाराय म्हटलं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलं की आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे, पण काय अपेक्षित आहे? विवेकाची गोष्ट अपेक्षित आहे ज्ञानदादा. ती विवेकाची गोष्ट आमच्या पदरात घाला. वारकरी संप्रदायाचं विश्व लोकांना मनोरंजनाचं वाटतच कसं हा मला प्रश्न आहे. वाटतच कसं, वाटू कसं शकतं? इतकं त्यागातून दिव्य समर्पणातून उभं राहिलेलं हे सगळं मंदिर लोकांना मनोरंजनाचं केंद्र वाटतं. का वाटावं? याचा अर्थ असा आहे, आपण त्याच्या तळागाळात अजून शिरलो नाही, आपण त्याचा गाभा अजून पाहिला नाही. आईचे बाळंतपणाचे कष्ट आठवले की माय विसरत नाही. आईसोबत मस्ती करताना बाळाला कळत नाही ना ते हिनं काय सहन केलंय. पण ज्या वेळेला आपण बाप होतो, ज्या वेळेला मुलगी माय होते, तेव्हा कळतं रे बाप रे, एवढं सोसलं हिनं, करुंगुडी कापली तर दुःख होतं, हिनं तर चरकन पोट फाडून घेतलं, एवढं सोसलं. जेव्हा हा विचार तुम्ही सगळेजण कराल, तुमच्या या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं भविष्य केवळ ज्ञानोबाराय घडवू शकतात, केवळ ज्ञानोबाराय. पण तुम्हाला वाटलं पाहिजे माझ्या लेकराचा हात मी ज्ञानोबारांच्या हातात देईल, मी कोणाच्या हातात हा हात देणार नाही. त्याकरता आपल्या पवित्र हातात ज्ञानेश्वरी यावी लागेल, आपल्या पवित्र हातात अमृताचा अनुभव यावा लागेल, आपल्या पवित्र हातात सांगदेव 65 यावी लागेल, हरिपाठ यावा लागेल, ज्ञानोबारांची अभंगवाणी आपल्याला गावी लागेल. त्याशिवाय सगळं शक्य होणारच नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हटले एकदा हे हातात घ्या, हे तुमच्याच करता कीर्तन केलंय, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन. माझं काय हो इथं, मी पायी काय माझ्या निवृत्ती दादाच्या पायाचा? आमचं काही नाही, हे सगळं तुमचं आहे. आणि हे जर तुम्ही स्वीकारलं तर काय होईल? देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देताना वैर्यासी त्याची दे. हा देतान म्हणे जाना थोर वैर्यासी त्याची दे. हा देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे. देह सार्थक वासुदेव. हा देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे. हा देह सार्थक वासुदेव. देखा अजा मेळ तारीला येणे नामे मुकुंदे. नामे नामे मुकुंदे. आ देखा अजा मेळ उद्धरीला नामे येणे मुकुंदे. देता येणे नामे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे.
प्रमाणात तर हर्बल लाईफ साजरी करतो आपण, एका प्रमाणात काय कष्ट करावे लागतं. एक प्रमाण म्हणा गान नाचा, ज्ञानोबांनी सोयच तशी करून दिली. ते प्रमाणच तसे त्याला त्यात चालेल. लुप्तली नारी लागली समाधी, लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी, लागली समाधी. मूळ जन नर नारी लोकारे, नर नारी लोकारे, मूळ जन नर नारी लोकारे, जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे. हे नाचती आनंदे कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंदे कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे. नाथ आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे, नाथ आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे. याला हेच चाली म्हणावे लागतील ना. डोलतो माणूस असा आतून आतून. अहो काय वारकरी परंपरा आहे. बागुला नरहरी, चौथा बागुला नरहरी, चौथा बागुला नरहरी, चौथा बागुला नरहरी. थोर कामात गुरुगुरी, थोर कामात गुरुगुरी, गोर कापत गुरुगुरी, गोर कापत गुरुगुरी. दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राहे रे भुगला, नाहीतर सांगीन त्या बागुला, राहे रे भुगला, नाहीतर सांगीन त्या बागुला. राई रे ओगला नाहीतर सांगितलं बाजूला, कृष्ण राई रे ओगला नाहीतर सांगितलं बाजूला. मुसळनाची उशीर झाला रवी सोळ गोविंदा, उन्हाची उशीर झाला रवी सोड गोविंदा, मुसळनाची उशीर झाला रवी सोळ गोविंदा, उन्हाची उशीर झाला रवी सोड गोविंदा, रवी सोळ गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोळ गोविंदा. रवी सोड गोविंदा. अरे हेच फलित आहे या संप्रदायाचं. हे सुंदर चित्र आहे ते. कृष्णा, अरे कृष्णा राहे रे भुगला, नाहीतर सांगीन त्या बाजूला, राहे रे भुगला, नाहीतर सांगीन त्या कृष्ण बाजूला. राहे रे उगला नाहीतर सांगितलं बाजूला, कृष्ण राहे रे उगला नाहीतर सांगितलं बाजूला. सांगीन त्या बाजूला. आनंद किती आहे या संप्रदायात, हे सोडू नये काय. तरी माणसं इकडे येऊन राहिले. काय मुसात, काय मुसात, अरे उसात काय करून राहिला. बाहेरनी किती चांगलं जग आहे, तू करतो काय तिथं. मेंदू सतेज ठेवायचं, शरीर चांगलं उत्तम ठेवायचं. दोन्ही आरोग्याची काळजी संतांनी वाङ्मयात घेतली. दोन्ही मेंदू कायम सतेज. संपलंय माझं कीर्तन, 5 मिनिट शिल्लक आहे काय देणं. मेंदूही आणि शरीरही, बाकी काही कुठं उपयोगाला येत नाही. मेंदू कुठं कामात आहे बाबा लोकांच्या. आमच्या गावात लग्नात परवा 3 पंक्ता उठल्या तरी 2 जण जेवत होते. 3 पंक्ता. आता म्हटलं आता त्याचीच ते लाज वाटली तर बरं आहे. त्यातला एक म्हणे आता लय झालं गाड्या, आता उठलं पाहिजे बरं. जादा झाली नाही. तो म्हणे जेव जेव, पत्रिकेत जेवणाचा टाईम 12 ते 3 आहे. मरणच आहे की. अरे ना वाढणाऱ्याला काही काही जेवणारे असे भेटतात शेजारी, भाजी मशरूमची ना, नकात बोट घालतो, काही कानात बोट घालतो, काय धोतर. अरे काय करतोय तू हे. बरं काही काही पंक्तीला शेजारी चांगला भेटतो, वाढणारा तसा भेटत नाही. ज्याला फुल सर्दी व्हायलाय त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते. तो म्हणतो गुलाबजाम घ्या, गुलाब. अरे काय गुलाबजाम घेतो काका, तुले पाहिलं की ते बादली पहा वाटत नाही आम्हाला. इथं पंगतही चांगली आहे आणि भोजनही चांगलं आहे. पंगतीला बसणारही चांगले, खाद्यपदार्थही चांगले. तसं संप्रदायात हातही मजबूत आहे आणि तितक्याच यशोशिखराला पहिलं तेराला नेऊन देण्याची जबाबदारी सुद्धा आहे. कोणी यावं. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, कसे जा भलती या भावी, शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी,
कसेही जा, बाप कसाही असो नाही तर कसाही असो, बाप बाप आहे, त्याला बापच म्हणावं लागतं. तसं ज्ञानराजा रागानं म्हणा बाप आहे, प्रेमानं म्हणा बापच आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, पुन्हा एका जनार्दनी पाय वंदितसे. समाधान झालं नाही पहिल्या चरणात नमस्कार करून, पुन्हा म्हटलं एका जनार्दनी पाय वंदितसे. जे माणसाला उरावं वाटतं ते सरच जातं, आणि जे माणसाला सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतं. आयुष्य उरावं वाटतं सरच जातं, दुःख मात्र सरावं वाटतं पुरून उरतं. नाथ महाराजांना माहिती आहे पुन्हा वेळ येईल नाही येईल सांगता येत नाही. आता मात्र ज्ञानोबाऱ्यांना पुन्हा 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 नमस्कार करू द्या. म्हणून एका जनार्दनी पाय वंदितसे, वरती नमस्कार केला आणि खाली नमस्कारच केला, पण पायाला न वजा करता नमस्कार केला. वरच्या चरणात पाय असा उल्लेख नाही, पण नाथ महाराज शेवटच्या चरणात असं म्हणतात, आमच्या नजरेला तुमचे चरण येत आहे, ते पाय आमचे आहेत. ज्ञानोबा तर आमचाच आहे, पण ते पाय एका जनार्दनी पाय वंदितसे. माझा नमस्कार हा पायावर आहे. सर्वांग मी पाहिलं ज्ञानोबाऱ्यांचं अत्यंत कृपेनं, रोमारोमात ज्ञानोबाऱ्यांच्या कृपा आहे. तुम्ही त्या कृपेचं भांडार अनुभवा. न पाये आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठोबा रुक्माई भजन होईल, 2 मिनिट मुक्ताबाईचं भजन होईल, ज्ञानोबाईंचं भजन होईल. तोपर्यंत उभ्या असलेल्या बाहेरच्या बसलेल्या कोणीही शिस्त न मोडता, सूचना झाल्याशिवाय कृपा करून कोणीही उठू नका. सगळ्यांच्या चरणी प्रणाम. गुरुवर्य बाबांच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रणाम. लक्ष्मण महाराज, आमचे दीपक महाराज, तुषार महाराज, इकडं मनोहर बाबा, आपल्या अवचार महाराज, मधुकर महाराज, आपले भागवत महाराज आदी करून सगळीच मंडळी. आणि विशेष आग्रह ज्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदोनाना असल्यामुळे एक विशेष आनंद भजनाला आहे, त्यामुळं नानांनाही वंदन करतो. उत्तम सिस्टम लावली, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळे इलेक्ट्रिक मीडियाचं माध्यम, जिवाळा नावाचं यूट्यूब चॅनल, ज्या चॅनलने बाबा क्रांती केली की आउट ऑफ कंट्री चांगला उत्सव आम्ही सक्सेस केला, तो दुबईचा, आणि त्याचीच पोचपावती म्हणून येणाऱ्या काळात लंडनला सुद्धा इंग्लंड ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, आपण ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेनं त्यांच्यावर कीर्तनाच्या माध्यमातून का होईना राज्य करायला जातो. ही संधी जिवाळा करता उपलब्ध झाली. सगळ्या चॅनलला त्याचा आनंद आहे. सगळेच ऑनली वारकरी आहेत, आमचे नामाभाऊ आहे, सगळे आधी करून सगळीच माझे सहोदर आहे, आमचा अरविंद आदी करून सगळीच मंडळी, नवे बंधुराज, या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. सगळ्यांना साष्टांग दंडवत करतो. मना मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा 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 बोला मुक्ताबाई मुक्ताबाई.
विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैके ज्ञानदेव तुका ज्ञानदेव एक 2 मिनटं कोणी उठायचं नाही बाबा, बस 2 मिनटं कोणी उठू नका. आपल्या पवित्र पावणी अलंकापूर नगरीमध्ये आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली झाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाने अथक परिश्रमाने आदरणीय गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी आणि आदरणीय प्रज्ञासूर्य पृथ्वीराज बाबा जाधव यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञातली आजची ही दुसऱ्या सत्रातली संध्याकाळची हरिकीर्तन सेवा महाराष्ट्र नव्हे, भारत देश नव्हे, तर भारत देशाच्या बाहेर ज्यांचं फार मोठं नाव आहे. आजपर्यंत आपण भारतापर्यंत मर्यादित होतो, परंतु आदरणीय मौली ज्ञानोबरायाच्या कृपेने आदरणीय विशाल महाराज यांचं लंडनला हरिकीर्तन सेवा होणार आहे आणि ही आपल्याकरता फार स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे. अतिशय शून्यातून विश्व माऊलींनी विशाल महाराजांनी निर्माण केलं आहे. आम्हाला त्याचा सार्थ स्वाभिमान आहे. विशाल महाराजांबद्दल मी बरंच काही नियोजन करून आलो होतो, पण माझा तो अधिकारच नसेल कदाचित, म्हणून माऊलींनी ती वेळ माझी येऊ दिली नाही. बाबा बोलणार आहेत. उद्याची हरिकीर्तन सेवा सकाळची आदरणीय प्रेममूर्ती जगन्नाथ महाराज पाटील यांची हरिकीर्तन सेवा होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळची हरिकीर्तन सेवा जयेश महाराज भाग्यवंत महाराज जवळजवळ 5 भाषेमध्ये कीर्तन करतात. अतिशय सुवर्णयोग या निमित्ताने बाबांच्या माध्यमातून माऊलींच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. त्या सर्व सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. सकाळी जगन्नाथ महाराजांचं कीर्तन आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जयेश महाराज भाग्यवंत यांचं 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये हरिकीर्तन सेवा होणार आहे. कीर्तनाकरता बरेच ज्येष्ठ गुरुबंधू गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य उपस्थित आहे. माऊलींच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आजचे अन्नदाते आहे त्यांचे देखील आभार मानतो. उद्याचे अन्नदाते, आजचे अन्नदाते आपण ज्या वेळेला पंगत बसेल त्यावेळेला सगळ्यांचा सन्मान आदर आतिथ्य करणार आहोत. आता वेळ भरपूर झाल्या असल्या कारणाने फक्त जाधव बाबा 2 मिनटं बोलतील आणि बाबा बोलीपर्यंत कोणी आपलं आसन सोडायचं नाही. वा वा. काशीच्या विश्वनाथ मंदिरामधून साक्षात पाटील बाबा विशाल महाराजांकरता माळ घेऊन आलेले आहेत. बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा. फक्त कृतज्ञता व्यक्त करायची त्यासाठी मी उभा आहे. मला परमप्रिय असलेले हरिभक्तीपरायण विशाल महाराज यांचं सुंदरसं कीर्तन आपण ऐकलंय. कुठलाही रसभंग होऊ न देता मी 2 मिनटं बोलेन. इतकं सुंदरसं कीर्तन आपण ऐकलंय, त्याचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर दीर्घकाळपर्यंत टिकावा म्हणून कीर्तनानंतर फारसं बोलायचं नसतं. परंतु अशा कीर्तनाबद्दल बोलायचं नाही, मग कोणाबद्दल बोलायचं. आमच्या आग्रहाला त्यांनी मान दिला, अंतःकरण विशाल केलं आणि आमची यावर्षीची सेवा स्वीकारली. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. यापेक्षा जास्त बोलणं उचित नाही. विशाल महाराजांना विदर्भरत्न अशी एक नवी पदवी दिली आहे, पण ती संकुचित आहे. मी त्यांना विश्वरत्न म्हणेल. ही माणसं घडवलेली नसतात, ही गॉड गिफ्टेड असतात, ही अनुग्रहित असतात. अशी होत नाहीत. क्वचित माणसं अशी निर्माण होतात. भगवंतानं आणि संतांनी अत्यंत निगुतीनं हे पिंड तयार केलेले असतात. त्यांनी त्यांच्या चैतन्यातला असा भाग बाजूला करून निगुतीनं बारकाईनं तयार करून आपल्यापर्यंत आणून दिलेले असतात. अशी माणसं घडवता येत नसतात. त्यांच्या यशाचं श्रेय घ्यायला शेकडो लोक पुढे येतील, पण मी म्हणेल हे श्रेय फक्त माऊलींना जातं, तुकोबारायांना जातं, पांडुरंगाला जातं. तुकोबाराय म्हटले, जसा सागर ढगाच्या रूपानं वर जातो, सर्वदूर वृष्टी करतो, चराचराला संतुष्ट करतो आणि पुन्हा नदीच्या माध्यमातून सागराला जाऊन मिळतो. सागरच सागराशी खेळतो. क्षरला सागर गंगा उघी मिळे, आपणची खेळे आपण अशी. तसं भगवान पांडुरंग अशी काही पिंड स्वतःच तयार करतो, स्वतःच्या चैतन्यातला भाग वेगळा करून, आणि एखाद्या मातेच्या पित्याच्या पोटी त्यांना जन्म देतो
आणि तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून त्यांची साधना, त्यांची उपासना ही भगवंतानं नियोजित केलेली आहे. ती त्यांच्याकडून तो करून घेतो. हे सगळं साधनेचं, उपासनेचं बळ आहे. आपल्याला माहीत नसेल, पण प्रतिवर्षी मुक्ताईनगरपासून पंढरपूरपर्यंत 34 दिवस त्यांची दिंडी चालते. 34 दिवस सारखं भजन करीत ते चालतात. हे सेवेचं भजन आहे, हे प्रॅक्टिसचं आणि रियाजाचं भजन नाही. याच्यामध्ये भगवंताबद्दल आणि संताबद्दल भक्ती असावी लागते. ती दिसते, ती प्रगट दिसते आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. मला फक्त एकच बोलायचं आहे की आजच्या या काळामध्ये 2 गोष्टीचं विघ्न अशा माणसाला होऊ शकतं. 2 गोष्टी मी ते अनुभवलेलं आहे. जेव्हा इतके सगळे सद्गुण एका ठिकाणी एकवटतात तेव्हा 2 गोष्टीची दृष्ट त्याला लागते. एक प्रसिद्धी आणि दुसरी संपत्ती. आणि हा ॲक्सिडेंट फार भयंकर असतो. त्यामुळं माझा पांडुरंग करो, माझी माऊली करो, या लेकराला प्रसिद्धी आणि कीर्तीची बाधा आयुष्यात कधी होऊ नये. हा भक्तिभाव, ही उपासना आणि हे प्रेम जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या हृदयात राहावं. या संतांबद्दलचं प्रेम आणि ही भक्ती त्याला कोणाचीही दुष्ट लागू नये एवढी मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करील. माझं त्याच्यावर ऋण आहे. मी आयुष्यभर निष्काम सेवा केलेली आहे. त्या ऋणाच्या मोबदल्यात मी त्याला म्हणेल, ह्या लेकराला सांभाळ, बाकी काय नाही. रामकृष्ण हरी. सगळे बाबा एवढे छान बोलले की आता बोलायचं काही उरलेलं नाही. पुंडलिका वरदाहरी घेऊ आणि आता जेवायला बसायचे. जेवताना पंक्तीची अन्नदात्याची नावं पुकारले जातील. काशी विश्वनाथ मंदिरातून रुद्राक्षाची माळ आमचे पिंटू भाऊ ज्या सगळ्या यात्रेकरूंच्या तिथे व्यवस्था करते ते घेऊन आलेले महाराजांना अर्पण करतील. बाबा तुम्ही घाल. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.